इथून जर सटकले ना एकदम खाली, त्याला भीती वाटते खरंच येऊ नका, इच्छा आहे बस त्याने चला. तुम्ही पाहू शकता मी कुठं आलोय. हो हा हे कसा वाटतो गड? सगळ्यांना आहे ना एंटरटेन पाहिजे असतं आणि खरं जे श्रम आहे ते कुणालाच नकोय. छान छान रील काढले, छान छान व्हिडिओ काढले, व्ह्यूज आले, विषय संपला. पण जी खरी मेहनत आहे ती कोणी दाखवायची? सगळ्यांना वाटतं की चांगलं आहे चला जाऊ, इथं आल्यानंतर खरी परिस्थिती कळते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललोय आज हरिहरगडावरती. हे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हरिहरगड. इथे तुम्हाला 80 डिग्रीच्या पायऱ्या भेटणार आहेत बघायला आणि तेच आपण पाहायला चाललोय की नेमकं गडावरती काय काय आहे, त्या पायऱ्या कशा आहेत, भीतीदायक आहेत का नाहीत, जाण्यासाठी योग्य आहेत का नाही ते आपण बघणार आहे. चला आपण ट्रेकला सुरुवात करतोय. मी आहे आपला आकाश बिराजदार आणि या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर चला आता हा ट्रेक कसा असणार आहे आपण त्याची माहिती घेऊया. आणि आता मी आहे हर्षेवाडी या गावामध्ये. इथं आल्यानंतर तुम्हाला हर्षेवाडी गावामध्ये तर तुम्हाला वन विभागाचे 30 रुपये प्रत्येकी चार्ज आहे. 30 रुपये एकाचे असे चार्जेस घेतले जातात. तर चला आपल्या सोबतच राहा आणि ट्रेकचा पूर्ण आनंद घ्या. येते वेळेस 2 पाण्याची बॉटल, ट्रेकिंगचा शूज आणि खाण्यापिण्यासाठी छोटे मोठे काही तुम्ही बिस्किट घ्या किंवा गोल शेंगदाणे घ्या, घरातून काय घेऊ शकता. थोडंसं खाण्यासाठी असू द्या. गाडी पार्किंग करून थोडंसं वरती आल्यानंतर हा एक शेड लागतोय आणि हे पाहू शकता हे वनरक्षक विभागाचे जे आहेत ना चार्जेस आपल्याला पाहायला वाटतं. इथं बोर्ड आहे, इथून वरती जायचं आहे आपल्याला. कसं आहे सगळ्या गड्यापेक्षा हा जो गड आहे ना, म्हणजे हा जो रूट आहे थोडासा जास्त चढाई आहे, म्हणजे स्ट्रेट चढाई आहे. इथून हे पाहू शकता छोट्याशा पायऱ्या बनवून ठेवल्यात. पावसाळ्यात खूप गर्दी होती आणि धुकं पण जास्त असतात, काही बघायला पण भेटत नाही. आणि तुम्ही पाहू शकता आता हे हिवाळा चालू आहे, आता जानेवारी महिना. आता वाजलेत जवळपास 9. थोडासा उशीर झाला ट्रेक चालू करायला. थोडंसं गड चढल्यानंतर धाप भरपूर लागतात, कारण एकदम खडी चढाई नाही त्यामुळं. आणि पाहू शकता तुम्ही या अशा पद्धतीची काही वाट वरती जाते. वाटड्या घ्यायची बहुतेक ह्या उन्हाळ्यात तरी गरज पडणार नाही असं वाटतंय, कारण पाऊलवाट बरोबर दिसते आणि वरतून खालतीपर्यंत पूर्ण काही आपल्याला हे पाहू शकता दिसत आहे. पोरांना पण दम लागतो. हे पहा काल हरिश्चंद्रगड ट्रेक झाला आपला, तो पण व्हिडिओ अपलोड करतोय. आता हा पण ते असे काही निघते. हे बघू शकता कशी वाट आहे. पावसाळ्यात ही पूर्ण पाण्याची वाट होऊन जाते. हळूहळू हळू. हा पवार साहेब बनसोडे. हा बनसोडे आज फॉर्मल घालून आलाय. खूप धाप येतात, मलाच नाही सगळ्यालाच, सगळे जमलेत. आता आपण जवळपास 100 मीटर वरती आलोय, आणखी भरपूर दूर आहे. आणि हा गड दिसतोय आपल्याला. हे पाहू शकता कातळकडा आहे, त्याच्या आतमध्येच आपल्याला ही गडाचे काही अवशेष दिसतात ना, तिथं आपल्याला जायचे. आणि तिथेच आहेत 80 डिग्रीच्या पायऱ्या. सकाळी सकाळी स्टॉल जे आहेत ना चालू आहेत. जवळपास 9 वाजलेले. आता थोडंसं पुढे अंतर इथं पाहू शकता हा एक बोर्ड लागलेला आहे, याच्यावरचे नियम पाळायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला ट्रेक पुढे चालू ठेवायचं आहे. पावसाळा असल्यानंतर एवढी गर्दी होती ना, त्यामुळं गड बघणं होत पण नाही. आणि जो तुम्ही आनंद घेताय म्हणजे आता घेऊ शकता एकदम शांत वातावरणात. आज शुक्रवार आहे, रेग्युलर डेज आहे, त्यामुळं गर्दी पण नाही आहे. एखादे दिवस तुम्ही काढून कुठेही जाऊ शकता. जिथे गोंधळ असतो विकेंडला तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर गोंधळ काहीच नाही आहे, लिमिटेड पब्लिक आहे, तुम्ही ह्याचा पूर्ण आनंद घेऊ शकता. हरिश्चंद्रगडावरती पाणी होतं ते आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आपण 4 बॉटल पाणी घेतलं होतं. पण आज पाणी नाही आहे, पण 2च बॉटल पाणी घेतलेत. पण आणि मी 4 जण आहे,
बघू आता ते पाणी किती पुरतंय ते पण तुम्हाला सांगतो. कारण होतं असं आहे, जिथं पाणी जास्त असतं तिथं पाणी कमी पितात, जिथं पाणी नसतं तिथं पाणी जास्त खपत होती. पाहुणे काठीचा जोगाड केलाय, पण काठी तुटल. काठी जरा मजबूत घ्या, किमान तुमचं वजन झेपू शकेल. तुटली. मी आत्ताच म्हणत होतो ह्याचा तुकडा येते. शॉर्टकट नका घेऊ, लॉंग कट होईल आपला. बघा पूर्ण बनसोडे बनसोडे या खाली पूर्ण काढा. हा काय गरज आहे, पण अर्धा किलोमीटर फास्ट जाऊन अडकण्यापेक्षा 1 किलोमीटर लांबून चला, सुरक्षित पोहोचा. शॉर्टकट नका घेऊ शॉर्टकट, कधी चांगलं नसतं. इलेक्ट्रॉन केमिकल लोचा आहे सगळा. आणि तिथपर्यंत आहे रे, मी येतो. काय होतंय? नाही थोडं दूर आहे, अजून थोडं दूर आहे. येईन मी. बर चला. प्रतापराव थोडा थोडा बसले तुम्ही मोबाईल खेळत? चला थोडीशी विश्रांती घेऊ आणि हा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. जवळपास 200-300 मीटर आपण वरती आलोय आणि हा कातळकडा लागलेला आहे. अजून इथून थोडीशी दमछाक होणार नाही अशी काळजी घ्या, कारण हा इकडून एक रोड जातोय, इथून एक. काही लोक करतात इकडून पण जातात, पण नका जाऊ, इथून बेस्ट आहे. एवढ्या उंचावर चढायला आपल्याला बराच वेळ लागणार आहे. 2 ते 3 तास जातील आपले खाली उतरायला. तरी हळूहळू जाऊ आपण. हे पाहू शकता, आता आपण ज्या उंचीवर आलोय तिथून आपली जी कार आहे पार्क केलेली हे पाहू शकता इथे. आणि अशा काही व्ह्यू इथून दिसणार आहे आपल्याला. हे स्टॉल आहेत आणि हा गड. आणखी जेवढा खालून आपण चढलोय त्यापेक्षा आणखी कितीतरी उंच हा गड आहे. तर आपल्याला तिथं जायचं आहे. अजून त्या स्टेप आहेत, तिथून त्या साईडला परत आणि स्टेप आहेत वरती गडावर चालायला, आणि फायनली आपण गडावरती पोहोचू. ठीक आहे, तर हे असे काही आपल्याला नियम पाहायला भेटतात. तिथून आपल्याला वरती जायचे ह्या साईडला. प्रतापराव ह्या साईडला जाऊ आपण. इथून वरती जायचं आपल्याला. हा असा काही परिसर आहे. इथून आलो आपण, इथून वरती जायचं. आता आपण ह्या लोकेशनवर पोहोचलोय, जिथे की छोटे छोटे स्टॉल लागते ते, आणि हा बोर्ड लागतोय हरिहर किल्ला. इथंच आहे निरगुडपाडा आणि हरिहरगड. अजून लय लांब आहे राव. आत्ताच आपण थोडं लिंबू पाणी घेतलं, कारण थोडीशी ऊर्जा भेटावी. आणि आता आपण निघतोय. हे पाहू शकता, असा थोडासा पॅच लागलेला आहे वरती चढायचा,
तिथून आपण वरती चाललोय आता. काम चालू आहे काहीतरी, हे पाहू शकता. रेलिंग लावण्याचं काम चालू होते. थोडंसं अवघड काय जो आहे ते आहे आणि तो व्यवस्थित पार करू शकताल तुम्ही. लिंबू पाणी पिलेली जागा आपण आणि हा पॅच आपण क्लिअर करतोय. गणपतराव काय म्हणता? एकदम मस्त. एकदम जाणार तिथं. जाणारच का? गडावरती पोहोचणार लवकरच. अरे वा, हे पहा हा इथून बसलाय गणपत. इकडून आहे, इकडून सोपं आहे. काल हरिश्चंद्रगड झाला तेच तोंडात यायला लागले म्हणतात. म्हणजे हरिश्चंद्रगडावरती आलोय असं चालू आहे. पण आता हरिहरगडाचा जो हा पॅच लागलाय कठीण आहे असं वाटतंय. पण सिडी आहेत त्यामुळे काय वाटणार नाही. पायऱ्या असल्यामुळे काय वाटणार नाही. अरे थांब रे, बोल ना, चालू आहे ना माझं. आता हे अशा पायऱ्या लागलेले आहेत. पावसाळ्यात आहे ना घसरणारच माणसं इथून. डेंजर डेंजर पॅच असते बघा. आता आणि जिंकायचं. वाकलं की तो काठी आहे ना मॉडेल पर वाकणार नाही. बरोबर नग म्हणतोय परत आमचा. अरे बसलं बसलं ते. हा बघ इथं बसले ती. हा त्या पॅचवरती आलोय आता. बघू तिथं थोडंसं काम चालू होतं आणि ते तिथं माकड बसलेले. हे बघा आहे का, दिसला का? चला काय करणार नाही, ते खायला पाहिजे त्याला. थोडं थोडं म्हणत म्हणत आपण ह्या पॅचवरती आलोय. चला आता थोडंसं कठीण चढाई आहे. ते मला वाटत नाही माकड घेऊन जाईन असं वाटतंय. कॅमेरा आपला काय नाही, त्याला काय पाहिजे नसते. त्याला फक्त खायला पाहिजे असते. काय रे हे माती आहे बरं का इथं. अरे वा, खंदून ठेवलेलं आहे पण पकडण्यासाठी आहे काहीतरी. अरे बापरे, थोडं जरी पकडायला भेटलं ना तरी ओके होईल काम. हा माझ्या हाताकडे काय बघते? काय काय रे, इकडून आहे का सोपा त्या साईडनं? आहे का तिकडं? गण्या माकड आलं का तुझ्याकडे? ओ बनसोडे, कुठून आहे वाट? बॉटल ओढून घेतली का माकडाने? इथून जर सटकले ना एकदम खाली. नाही नाही, बिस्किट पुडाचा विषय नाही. ते अजून मागं लागणार आपल्याला थोडा वेळ. येते वेळेस टाकू त्याला. कोणाला? कोणाला काय होतंय तुला?
हा त्याच्याच मागायला माकड ते गण्याच्या पिजाच सोडत नाही. जायचं बघ आता. काय पाहिजे त्याला देऊन टाक. चल ते बघ, वरती चाललंय ते परत खिशाकडे बघतोय, बनसोड्याकडे चाललंय ते. खिशाकडे बघतोय ते, खिशाकडे हात लावतोय खिशाला. हा मम्मी शोक खिशाला हात लावलं ते माझ्या. चला 2 मिनिट बस ना माझ्यापाशी. चला पवार पवार चला 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 चला. मला नको. इथून नाही इकडून कुठून इकडून म्हणते रे, इकडून कसं काय रे? इकडून म्हणते रे. ओ कुठून मनसोडे? इथून इथं यायचं का? सर मी जा बघतो जा. हो ते कॅमेरा ठरवा तुम्ही करतो. कॅमेरा हा कुठून इकडून चांगला आहे, इथून चांगला आहे बघ. इथून पाय ठेवणार उतरायचं अवघड आहे. उतरायला येत आहे पलीकडून. कॅमेरा इथून बनसोडायला सांग. इकडे या की इकडे या. मी काय म्हणतो कॅमेरा पकडायचे काटे आहे ना. त्याला वरती बिस्किट देऊन ठेव ना. ए अरे काय काय पाहिजे त्याला. किसेला हात लावतो काय हे करतो काय. ए ए थांब थांब. त्याला बिस्किट नाही खाऊ खाली चारा आहे. बनसोड्याला वरती घेऊन बस. काय का हो बिस्किट पडला खाली टाकू. खाली जाते कुठे बिस्किट वर माझे पैसे त्यांचे पैसे खाली टाकू. समोर टाकू खाली समोर. गण्याच्याच मागं लागलाय तो. गप नव्हे ए ए नाही. ओ बिस्किट पुढे फेका. हो बनसोडे फेका ना त्याला बिस्किट पुढा. ए अरे भाऊ अडचण नको येऊ. हा आता हा आपल्याला डेंजर पॅच जो आहे कम्प्लीट करायचा आहे. चला सांगा हाफ चढेल वर चला. दादी सुटले जिंच्या पॅटी घालून. हा काय चाललंय तुमचं आता? मैं फाटाई तुम्हाला बघू. चला सुरुवात झालेली आपली. जय भवानी जय शिवाजी. हो ओके. खाली बघायचं नाही आपल्याला. पावसाळ्यात तर कशी वाटत असेल. टाकला की गेला. थोडस बॅच आपण कव्हर केलोय. आणि मित्रांनो सगळे तुमच्यामुळे शक्य होतंय. कारण तुमच्यामुळेच मला गड चढायची इच्छा झाली. आणि गड चढत असताना शिवरायांचे मोळे कसे चढत असतील याचा सुद्धा अंदाज येतोय. आणि हे पाहू शकता तुम्ही. आपल्याला हरिहरगड मी आता ट्रेक करतोय. आणि त्यामध्ये थोड्याशा अडचणी आल्यात. माकड आहेत भरपूर. पण तुम्ही काळजी करू नका. फक्त खाली बघू नका. थोडस घेर धरा आणि वरती चढा. वा एकच नंबर. काहीच वाटत नाहीये मला. मी खाली बघत नाहीये. आणि थोडीशी विश्रांती घ्या. बघायचं असेल तर असेल तुम्हाला तर दिसत आहे. पवार साहेब ओके ओके. कसं आहे आता एक नंबर ना. वरती आहे ना हे पाहू शकता. हे ट्रेक करायला आलेले सगळेजण चढतात. ते आपण चढतोय पण थोडीशी विश्रांती घेतली. थोडंसं बसायचं. हा हा भाऊ पण माझ्यासोबत येतोय खालतून. पवार तिकडे खालीच बसलोय भीतीमुळं. ज्याला भीती वाटते खरंच येऊ नका. आणि ज्याच्यात इच्छा आहे बस त्यांनी चाला. ते वरती आहे ना थांबलेले. पवार चालू ठेव चालू ठेव. कसं वाटते इथं आल्यावरती एकदा का होईना आठवण येईल आपली. ओके. हा पॅच दिसतो तसा सोपा नाही. अजून पण सांगतो. चला ओके चला. परत थोडीशी विश्रांती घेतली आणि आपण निघालो परत. एक चांगली गोष्ट अशी आहे प्रत्येक पायरीवरती हे खाची दिसते. ते आता एकदम स्ट्रेट पॅच लागलाय. अरे बाप
पावसाळ्यात कसली गर्दी होत असेल इथं हा. आज आजूबाजूचा एरिया पाहायला येत नाही त्यामुळे सोपं वाटत असेल, पण खरंच अविस्मरणीय क्षण माझ्यासोबत आज झालाय बाबा, खरंच विसरू शकत नाही. कारण आपण व्हिडिओ करायला सांगितलंय. ओके हा पॅच हा पावसाळ्यात आणि शनिवार रविवारी येऊ नका कृपया करून. गड किल्ले अनुभवायचे असतील तर सोमवार ते शुक्रवार बेस्ट टायमिंग आहे. हा येतात का? चला लवकर लवकर आपण पॅच पूर्ण करू. ओके हा पॅच कंप्लीट झाला आपला. आपण इथं बसूया थोडा. ओके याने पण व्हिडिओ काढला आपल्या, म्हणजे वरतून मदत केली. काय नाव आपलं? नाव काय? जय जय गुजरातचे. ओके फायनली आपण हरिहरगड पायऱ्याचा पॅच तो कंप्लीट केलेला आहे आणि आपण आलोय हरिहरगडाच्या जो हा जो कातळकडा आहे तिथे येऊन पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता हा किती डेंजर पॅच आहे, पण खरंच भीती वाटत नाही कधी. पण आपण पाठीमागे जोपर्यंत बघत नाही, समोर बघत राहिलं ना भीती वाटणारच नाही. तर असा काही पॅच आपण कंप्लीट केलाय. चला आता पुढचा सफर चालू ठेवू. चला हे माकडांपासून सावधान राहा आणि पुढे चला. गर्दी गर्दी हा पुढे जाऊन थांबू ना. आणि हा पॅच तुम्ही बघू शकता. हा पॅच कसा आहे डेंजर एकदम. वरती डोकी सांभाळा आणि वरती चला. हे पहा कातळकडा मध्ये कोरलेल्या पायऱ्या. हा एक पॅच इकडे एक पायऱ्या जाते ते इकडे जायचे का? मेन स्पॉटला फोटो नाही काढता आले. हा चला आपण नंतर करू. अरे बापरे आणखी भरपूर उंच आहे. पाय थरथरत ते वरती जाऊ आपण. चला पावसाळ्यात तर जाणारच नाही मी. पावसात नाही जीव झाला जीव गेला प्रसाद. चला आपण वरती जाऊ. लवकरात लवकर आहे ना. इथे थोडीशी ढिवळी पाहायला मिळते, काही विषय नाहीये. ते आता झालेली असं वाटते. परत हा पॅच लागलाय ते पाहू शकता. ट्रेकिंग शूज कंपल्सरी आहे, पण सगळेजण चप्पल घालून येतात. ते मला त्याचं भीती वाटते. अरे बापरे हा पॅच तर त्याच्यापेक्षा अवघड वाटते जरा. हा हो स्ट्रेट आहे बरं का सावकाश इथून. हा स्ट्रेट आहे. फक्त विषय एवढाच आहे की धरण्यासाठी आहे, म्हणजे हे जे खाचा बनवले आहेत ना ते चांगले आहेत. त्यामुळं काहीच हे नाही. पण थरारक दृश्य यावेळेस पाहायला भेटलं. आपण खूप वरती आलोय आज. हा असे आता म्हणून तुम्ही पाहू शकता मी कुठं आलोय. हो हा हे काय पॅच आहे. कसा वाटतो गड? उगाच नसते गड जिंकणे, उगाच नसतं गड बांधणं. उगाच म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराज. हो पाय का सरला होता आता. हा पॅच इथपर्यंत आहे. हा चल ये झालं आलो. ये आलो ये आलो 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 संपत आलं. ये
जो हरिहरगडला येणार आहे ना त्याच्याशी त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कळूनच जाईल का म्हणतोय मी. हे बघा, हे असा काही मार्ग आपल्याला लागलेला आहे आणि हे पाहू शकता. आत्ता कुठं विश्रांती घ्यायला चांगलं वाटेल. ओके हो गया, चलो माकड़ है क्या वो मंकी? है दो है क्या? बिस्किट खा के तुम चल. हा बस, हा स्टॉल लागलेला आहे इथं आणि हे पाहू शकता. असं काही ही कमान लागली ना म्हणजे आपण वरती आलो. हा एक दरवाजा असल्यासारखा आहे आणि इथून वरती आलो आपण. आणखी वरी स्टॉल आहे. लिंबू पाणी घ्यायचं, एक लिंबू पाणी, एक दोन, सॉरी दोन. आणखी ह्या स्टॉलच्याच बाजूलाच हे पाहू शकता अशी कोरीव काम दिसते. इथं पायऱ्या असतील किंवा चोर दरवाजा आहे असंही सांगता येईल इथं. आणि हे पाहू शकता असं काही वातावरण पाहायला भेटते आणि आपली सह्याद्री. बस, माकडांचा जर जास्त त्रास झाला ना, हे गुल्लर गल्लोर काय म्हणतात त्याला, हे जे दाखवलं ना माकड पळून जातात राव. फक्त हे दाखवलं ना माकड पळून जातात. बघायचं का? हे बघा, हे बघा, हे बघा. हा अरे हो, हे बा, 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 पळायला लागले ते. हे बा, हे बा, हे बा, हे बा, पळायला लागले. चक डेंजर. हा त्यांना माहिती ना काय काम आहे. हा मग पण झेप घेतल्यावर मग कळेल. मुस्लिम मावळे आम्ही शिवनेरीवर 16 तासात आम्ही 350 किलोमीटर प्रवास केलेला आहे. त्यातला एक छोटासा व्हिडिओ मी फेसबुक रीलला टाकला होता. 4 मिलियन लोकांनी माझा रील बघितला. बघा तुम्ही पण सर्व शिवनेरी सर्व बांधवांचे धन्यवाद. मी अल्ताफ शेख, नेवाशात राहतो, अहमदनगर जिल्हा. आता यानंतर मी अयोध्येला जाणार आहे सायकलवर, मार्च एप्रिलला. हो, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या सोबत असू. नक्कीच नक्कीच. तर चला आता लिंबू पाणी घेतलेलं आहे आणि आपण ऊर्जा मिळालेली आहे आणि आता वरती चाललोय. चला, एक खाल्लं दोघाला 4 जण, 4 चे 6, 6 चे 8, 10 झाले ना. मिळत चालत असतो. भारी आपण गड चढू. फायनली आपण येऊन पोहोचलोय हरिहरगडावरती. मिशन कम्प्लीट. आई भवानीचे आशीर्वाद, दुसरं काय. आणि हे पहा असा आहे सध्या असलेला हा, म्हणजे पायऱ्या संपल्यात आणि आपण येऊन इथं थांबलोय. टाइम झालेला आहे 11:30 किंवा दुपारची वेळ म्हणता येईल आता. आणि गरमी वाढलेली आहे, ऊन जास्तच डोक्यावरती येते. जेवढं होता होईल तेवढं सकाळी ट्रेक स्टार्ट करा. माकडांसाठी तुम्हाला सांगितलं की एवढे त्रास दिले ना मला भरपूर. आपण आता चाललो आहे बाले किल्ल्यावरती आणि तिथे एक वास्तू आहे जे की धान्य कोठार म्हणता येईल. आणि आत्ता हा पॅच आपण कंप्लीट करतोय, जो की तिथून जसं की स्टेप संपल्या इथं आलो आपण. आता तो आहे बाले किल्ला, तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि तिकडंच देव मंदिर पण आहे, तिथं पण जाऊया. पण त्याआधी तुम्ही हे पाहू शकता कसा कातळकडा आहे हा. आणि ह्या गडाचा जास्तीत जास्त उपयोग फक्त नजर फेरीसाठी ठेवायचे. झाडामुळं अरे यार, ते काम कर, हात थोडासा वरती धर. जखमजोडीचा पाला आहे का बघ तुम्ही इथं. थांब, जखमजोडीचा पाला सापडत नाहीये पण थोडंसं हा तरी चालेल. नाही 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 ते कपडा साधा कपडा. नाही नाही कॅरी बॅग नाही बांधायची. दाखवा जास्त आहे का? अरे यार जास्तच फाटलेले नाही का? थोडंसं वरती तर राहत म्हणजे हा अशा पद्धतीने तर हा ठीक आहे, म्हणजे रक्त येणार नाही. चला आता त्या दादाला लागलं होतं, पुढे जाऊया आपण.
इथं आल्यानंतर आपल्याला 3 पाण्याचे टाके भेटतात बघायला. पाणी खराब आहे कारण पाहू शकता हे कचरा. पाण्याची बाटली भरलेली आपण वरती नेतो पण खाली आणायला लाज वाटते. हे असंच झालेलं आहे. तुम्ही म्हणसाल माझी बाटली कुठे, मी आपले बॉटल सगळे बॅगमध्ये टाकत असतो आणि घेऊन जात असतो गाडीपर्यंत. आता आपण हनुमान मंदिरापाशी पोचलोय आणि मारुती मंदिर, हनुमान मंदिर इथे येऊन पोचलोय. हे पाहू शकता अशा प्रकारचं काही मंदिर आपल्याला पाहायला भेटते आणि मंदिराच्याच बाजूला आपल्याला हे तलाव पाहायला भेटतोय. हा खंदूनच केलेलं आहे पूर्ण, हे बघू शकता. आणि हे तयार करण्यात आलेले हा तलाव. पाणी स्वच्छ आहे, काहीच अडचण नाही, चांगली गोष्ट आहे. सरळ वाट जी आहे ना बाले किल्ल्यावरती जाते. इकडे दिसतोय बाले किल्ला. त्याआधी आपण त्या वास्तूकडे जाऊया. हे पाहू शकता तिथं. आणि इथे एक तलाव दिसतोय. हे मातीने बुजलंय पण तलाव आहे, म्हणजे छोटं पाण्याचं टाके दिसते आपल्याला. हे थोडंसं आपण पुढं आलोय आणि इथे एक पाण्याचं टाके दिसते पण इथं खाली भुयाराई सारखं दिसतंय पण माती गेलेली आहे. जे काय असेल वास्तू इथं सांगता येणार नाही. पुढं चाललं आता. ह्या वास्तूच्या अलीकडेच आपल्याला हे एक टाकं पाहायला भेटते. हे एक म्हणजे 1 2 3 4 5 टाकं आपल्याला पाहायला भेटते. हे पहा इथे आणि ही वास्तू. हे अशा पद्धतीचं काय आपल्याला पाहायला भेटते. आणि तो समोरच बाले किल्ला. आणि ह्या वास्तूला एकही दरवाजा नाही आणि हा छोटासा ही जी देवडी आहे त्यातून आपण जाऊ. आतमध्ये जायला अशा प्रकारचं काही मार्ग आहे. आणि इथं राहायला सुद्धा येतं बरं का, असं नाही की राहता येणार नाही असं वाटतंय. पण हां, एमर्जन्सी टायमाला आसरा घेता येईल. या साईडला काय, या साईडला काहीच नाही. हे बघू शकता, टॉर्च लावली ना तर अशा प्रकारचं काही आपल्याला पाहायला भेटतं. पण सगळे जे हे पांढरे आहे ज्याने काय काय लिहून ठेवले त्यांनाच माहिती. काय याला काय अर्थ आहे का, सगळी वस्तू घाण करून टाकलेली. चला बाहेर जाऊया आपण. तर चला आता बाहेर निघूया. ओके. अरे बापरे, हे अशा प्रकारची देवळी. हे पाहू शकता तुम्ही. वा, इथून आपण खाली जाऊ. हा, आणि हे पहा सोबती म्हणायला हरकत नाही, पहारीकडे म्हणतोय सोबती आहेत. आणि इथे एक पाण्याचं टाकं दिसते आपल्याला. हे अशा प्रकारची काही वस्तू आपण बघितली. आता थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला भेटलं. वास्तू म्हणून फक्त एक मंदिर, बाले किल्ला, पाण्याची टाके आणि नाही, हे वास्तू म्हणजे धान्य कोठार आणि एक मंदिर, मारुतीचं मंदिर. हे एवढंच आपण आत्ता पाहिले. आता पुढं बघू काय भेटते का पाहण्यासारखं. हे छोटंसं तलाव पाहायला भेटलं. हे पहा, हे अशा प्रकारचं काही आपल्याला हे ह्या साईडला आल्यावरती व्ह्यू पाहायला भेटतं, जो की पलीकडल्या डोंगराचा आहे. इथे आल्यावरती मधमाशा वगैरे आहेत राव. फक्त त्यांना असं फडकू वगैरे नका किंवा मारू नका मधमाशांना, दुसऱ्या मासे येऊन चावतील तुम्हाला. जागेवरती आल्यानंतर आपण जिथं गाडी पार्क केली ना ती जागा दिसते. हे पाहू शकता, तिथं गाडी. हे बघा, इथं आपण पार्किंग केलेली. इथून ट्रेक स्टार्ट झाला आणि अशा पद्धतीने इकडं आलो आपण. त्या वास्तूपासून आता आपण बाले किल्ल्यावरती चाललोय. तुम्ही पाहू शकता वरती. आता आलोय आपण या रूटने बाले किल्ल्यावर जायला वरती.
जय भवानी. तर फायनली आपण हरिहरगडाचा जो बालेकिल्ला आहे पोहोचलोय आणि आपला ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि खाली उतरते वेळेस जे व्हिडिओ आहेत ना ते पण मी लावून देतो समोर. पण हा ट्रेक आपला कंप्लीट झालाय हे तुम्ही पाहू शकता. आपण पूर्ण हा बालेकिल्ला च्या टॉपवरती आपण आलोय. खतरनाक खतरनाक कसलं. तर तुम्हाला समजलं असेल आपण कुठून आलोय कसं आलोय. तो पॅच आहे तिथून पायऱ्या आहेत. वरती आल्यानंतर तिथं पोहोचतो आपण. त्या साईडला सरळ आत इकडं आल्यानंतर आपल्या हे 3 पाण्याची टाकी दिसतात. त्यानंतर मारुतीचं मंदिर आहे. इथे एक छोटंसं मंदिर दिसते. तलाव आहे. तलाव झाल्यानंतर परत पाण्याची टाकी आहे. परत समोर गेल्यानंतर आपल्याला हा जो दिसतोय ही वास्तू धान्य कोठार किंवा जे काय वास्तू आहे ती. त्यानंतर पुढं पलीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून सरळ आल्यानंतर असं हा पॅच आणि इथं बालेकिल्ला आहे ह्याचं दिसतोय. आपण तिथं शेवटच्या पॉईंटला आलो आहे आणि हा किल्ला पूर्ण असा ह्या प्रकारचा त्रिकोणी आकारात मध्ये म्हणा त्रिकोणीच म्हणा हां 3 कोणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो इथून आल्यावरती. काही चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही चुकलं असेल तर कमेंट करा नक्की की मला हे काहीतरी चुकलं इथं आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. हे पाहू शकता भगवा ध्वज आपला. जय भवानी जय शिवाजी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता परतीचा प्रवास चालू करतो. वाजलेत आता 12. आपण चालू केला ट्रेक जवळपास 9 वाजता चालू केलं. 12 वाजता ट्रेक संपला म्हणजे 3 तास. थोडा वेळ गेला. जे माकडे आहेत ना ते भरपूर त्रास दिले मला आणि अर्धा 1 तास तिथेच गेला असं वाटतं मला. आणि बस वाटाणा घेतलं तर चांगलंच होईल. नसेल घेतलं तर सगळेजण आता गर्दी आहे सीझन आहे तर येऊ शकता तुम्ही. तर चला आशा करतो काहीतरी हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. आणि हा जितका होईल तितका हरिहरगडला जो येणार आहे किंवा त्याचं प्लॅनिंग करता येणार ते तुम्ही हा नक्की शेअर करू शकता किंवा ग्रुपला शेअर करू शकता. हा व्हिडिओ अशा पद्धतीचा आहे किंवा हा ट्रेक अशा पद्धतीचा आहे तुम्हाला कळून जाईल.